स्त्रियांमध्ये हे आढळून येतं की त्याने माझ्या मनातलं ओळखायला पाहिजे किंवा मी अबोला धरलेला आहे, मी अबोला का धरलेला आहे हे समोरच्याला कळायला पाहिजे. पण समोरचा माणूस आहे, देव नाही आहे. एखादा जर मुलगा रडतोय तर त्याला म्हटलं जातं की काय रे मुलीसारखा काय रडतोय, आणि मग ती एवढी त्या व्यक्तीची कंडिशनिंग होते ना, त्याच्या जवळचा एखादा व्यक्ती जरी गेला तरी त्याला ढसाढसा रडता येत नाही किंवा व्यक्त होता येत नाही, कारण की पुरुषाने रडायचं नसतं. तो विषय त्याच रात्री संपवला पाहिजे. तो दुसऱ्या दिवशी किंवा 6 वर्षानंतर पण एखादा विषय निघतो की तू मला त्या वेळेला असं बोललेला, तुझ्या आईने असं बोललेलं. बोलून मार्ग निघतो. त्याच्यासाठी डिवोर्स हा पर्याय नाहीये, त्याच्यासाठी सेपरेशन हा पर्याय नाहीये. तुमच्या घरात 2 व्यक्ती अशा बसलेल्या आहेत ज्या तुमच्याबद्दल दिवस रात्र विचार करत असतात, आणि त्या 2 व्यक्ती तुमच्या आई वडील. त्यांना कधीच हलक्यात घेऊ नका, त्यांना कधीच अंडर एस्टिमेट करू नका. आई वडिलांनी सांगितलेली 10 वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला आत्ताही उपयोगाला येईल. इमोशनल हेल्थ जर एखाद्या व्यक्तीला त्याची चांगली करायची आहे तर त्यासाठी औषध नाही आहे, ते आतून आलं पाहिजे, किंवा तो जो बदल आहे तो आपण स्वतः घडवला पाहिजे. किती गृहिणी आहेत ज्या स्वतःवर खरंच प्रेम करतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत झोपेतही त्यांचा दुसऱ्यांविषयीच विचार चालू असतो. लोकमत सखीच्या आस्क द एक्सपर्ट पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला भेटते किंवा मेसेज करते तेव्हा ती व्यक्ती आपल्याला सर्वात पहिले काय विचारते की तू कशी आहेस, कसा आहेस, हाऊ आर यू, राईट? आणि आपण काय उत्तर देतो की आय एम फाईन. पण खरंच मी फाईन आहे का, किंवा खरंच मी आतून आनंदी आहे का, असा विचार खरं तर आपण कधी करतो का? फिजिकल हेल्थबद्दल बोललं जातं, आपण त्याच्याकडे लक्ष देतो, पण इमोशनल हेल्थला आपण हमखास दुर्लक्ष करतो किंवा त्याच्याकडे दुर्लक्षित केलं जातं. आणि याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत. इमोशनल हेल्थ आजचा आपला टॉपिक आहे, आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत प्रतिज्ञा रुमडे मॅम. मॅम, सर्वात आधी तर लोकमत सखीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. माधवी, मी थँक्यू सो मच पहिल्यांदा, पण मी तुला इंटरप्ट करेन. तू मला मॅम नको बोलू, तू मला एकेरी उल्लेख कर, प्रतिज्ञा म्हणून. कारण मॅम रिस्पेक्टफुली जरी असेल ना तरी ते मला असं फार तुटक वाटतं. त्यामुळे प्रतिज्ञा एकेरी उल्लेख केला ना तर मला असं वाटेल की येस, मी तुमची आहे, तुमच्यासाठी आहे आणि तुमच्याकरिता इथे बसलेली आहे. फार बरं ऑफ यू. थँक्यू सो मच. चालेल नक्की. सो प्रतिज्ञा माझ्यासोबत आहे आणि त्यांच्यासोबतच आपण इमोशनल हेल्थबद्दल बोलणार आहोत. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की प्रतिज्ञाने तिच्या करिअरची सुरुवात CS म्हणून केली होती, आणि आता ती माइंड अल्केमिस्ट आहे. त्याचसोबत प्रतिज्ञा पब्लिक स्पीकर आहे, ती एक बिझनेस वुमन आहे आणि ती समाजसेविकासुद्धा आहे. त्यामुळे खरंच तिच्याकडून आज आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे. आणि हा जो टॉपिक आहे इमोशनल हेल्थ, ज्याबद्दल जास्त बोललं जात नाही, त्याबद्दल आज आपण अवेअरनेस क्रिएट करणार आहोत आहे, आणि आपल्या ऑडियन्सलासुद्धा त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यामध्ये या पॉडकास्टची मदत होणार आहे, याबद्दल मी खूप शुअर आहे. खरं तर लोकमत सखीमध्ये येणं ही माझ्यासाठीच खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे की मी फार दिवस म्हणजे खूप सारे स्पीकर्स इथे येऊन जातात, आणि मी तर म्हणजे आताच्या टर्ममध्ये म्हणायला गेलं तर मी मॅनिफेस्ट केलेलं आहे की मी ह्या जागी येईल आणि मी माझे मत मांडू शकेल. तर कुठेतरी मॅनिफेस्ट वर्क होतं, आणि हाही तुमच्या एक इमोशनल हेल्थचाच भाग आहे की तुमचं मॅनिफेस्टेशन वर्क होणं आणि न होणं. तर थँक्यू सो मच माधवी फॉर, आणि थँक्यू सो मच लोकमत सखी फॉर क्रिएटिंग दिस प्लॅटफॉर्म की आपण लोकांना अवेअरनेस देऊ शकतो खूप साऱ्या गोष्टींचा. राईट. तर त्याच्यासाठी तर मी खूप एक्सायटेड आहे आपल्या पुढील प्रश्नांसाठी. येस. प्रतिज्ञा, इमोशनल हेल्थ म्हटलं ना की सर्वात पहिले माझ्यासमोर तरी काय येतं तर ते म्हणजे पुरुषाची इमोशनल हेल्थ. आता तसं तर तुझी टॅगलाईनच आहे की इमोशनल पेन टू इमोशनल पॉवर, पण पुरुषांच्या इमोशनल हेल्थला खरं तर आपल्या समाजामध्ये इग्नोर केलं जातं, किंवा पुरुषाने इमोशनल होणं म्हणजे तो पुरुष वीक आहे असं समजलं जातं. आणि लहानपणीसुद्धा एखादा जर मुलगा रडतोय तर त्याला म्हटलं जातं की काय रे मुलीसारखा काय रडतोय, आणि मग ती एवढी त्या व्यक्तीची कंडिशनिंग होते ना की एखादा, खरं तर हे दुर्दैव आहे, पण त्याच्या जवळचा एखादा व्यक्ती जरी गेला तरी त्याला ढसाढसा रडता येत नाही किंवा व्यक्त होता येत नाही,
आणि कुठेतरी तो बाजूला शांतपणे उभा राहतो, कारण की पुरुषाने रडायचं नसतं असा तो एक समज आहे. तर त्याबद्दल काय सांगशील? पहिल्यांदा तर माझी ही टॅगलाईन आहे ना, इमोशनल पेन टू इमोशनल पॉवर. तर इमोशनल पेन टू इमोशनल पॉवर हे जेव्हा आपण पेनमध्ये असतो, जेव्हा आपण दुःखात असतो, तेव्हा खरं तर आहे ना, आपला असं समज आहे की आपण ते दाखवायचं नसतं. बरोबर. जर मी रडले, जर मी त्याच्यावर कंप्लेंट्स केल्या किंवा जर मी ते दाखवण्याचा प्रयत्न केला तर मग मी वीक आहे. तर मुळात तसं नसतं. माणूस आहोत आपण, देव नाही आहोत. हे मी प्रत्येक पॉडकास्टमध्ये, प्रत्येक सेशनमध्ये सांगत असते की आपण माणूस आहोत, आपण देव नाही आहोत. आपल्याला सुख आणि दुःख हे दोन्ही पण आपला जीवनाचा भाग आहे. त्याच्याशिवाय ते कसं ना, ते एकत्रच चालतात हातात हात घेऊन. त्याच्याशिवाय एकमेकांना इम्पॉर्टन्स नाही आहे. तर जेव्हा तुम्ही पेनमध्ये असाल ना, मग तुम्ही डिप्रेस्ड असाल किंवा तुम्ही खूप दुःखी असाल किंवा एन्झायटी फील करत असाल किंवा खूप काही ट्रॅजेडी आयुष्यात घडलेली असेल, तर त्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या चॅनलाइज करून तुम्ही त्या पॉवरमध्ये कशा कन्वर्ट करू शकता. तर तेच मी थ्रू आउट सांगत असते. मी शिकवत नाही, कारण शिकवणं हा माझा पिंड नाही आहे. मी माझे एक्सपिरियन्स शेअर करत जाते. ज्याला जे जे घ्यायचं आहे तो ते ते घेत जातो. तर हे इमोशनल पेन टू इमोशनल पॉवर, जर एक छोटंसं एक्झाम्पल द्यायचं झालं तर आग म्हणजे समजा आपलं दुःख आहे, तर ती आग आहे ना, जेवढी आपण त्याला चॅनलाइज न करता ती जर पसरवत गेलो तर तो भडका सगळ्यांनाच घेऊन जळून जाणार. बरोबर. पण ती आग तुम्ही चॅनलाइज करून गॅस मार्फत, स्टोव्ह मार्फत किंवा एक मेणबत्ती सुद्धा त्याच्या मार्फत जर आपण ती यूज केली तर ती आपली भूक शमवते, थंडीत आपल्याला ऊब देते, इनफॅक्ट अंधारात लाईटचं काम करते. तर हेच आहे इमोशनल पेन टू इमोशनल पॉवर. तुम्ही तुमचं पेन कसं चॅनलाइज करता आहात. पेनमध्ये असणं आणि ते दाखवणं म्हणजे वीकनेस नाही आहे, पण ते धरून न ठेवता, तुम्ही तिथेच न राहता, तुम्ही कितपत हा विचार करत आहात की मी त्या दुःखाला त्या एका अपॉर्च्युनिटीमध्ये बघू. कारण प्रत्येक दुःखामधून, प्रत्येक तुमच्या अडथळ्यामधून काहीतरी अपॉर्च्युनिटी आलेली असते. काहीतरी त्याच्यातून चांगलं होणारच असतं. आता बरेच जण म्हणतील की मी खूप दुःख असं सहन केलं आहे, मी खूप साऱ्या अडचणीतून गेलोय, पण मला तर काही चांगलं दिसलं नाही. पण अगेन तो तुमच्या इमोशनल हेल्थचा पार्ट असतो. की तुम्ही कितपत त्या गोष्टीकडे कसं बघत आहात, दृष्टिकोन कसा आहे. हा, ऑफकोर्स. कारण बहुतेक वेळा ना फक्त चष्म्याचा नंबरच चेंज करणं गरजेचं नसतं. तुम्ही तुमचा दृष्टिकोन चेंज केला तरी पण जग वेगळं दिसू शकतं. बरोबर. तर इमोशनल पेन टू इमोशनल पॉवर ही जी टॅगलाईन आहे ना, ती सेम मी म्हणेन की पुरुष वर्गाला पण अप्लाय होते. हे सुरुवातच कुठून होते तर मी जाईन त्याच्या मुळापासून, तर पॅरेंटिंग पासून. जेव्हा पॅरेंट्सच दोन जेंडरमध्ये फरक नाही करणार की ही मुलगी आहे म्हणजे हिने कसं एकदम सॉफ्ट राहायचं, नर्चरिंग राहायचं किंवा सगळ्यांना हिने सामावून घेतलं पाहिजे आणि हिने सगळ्यांवर प्रेम केलं पाहिजे, ही चांगली बाजू आहे मुलीसाठी. पण तेच आपण मुलाकडून हे एक्सपेक्ट करतो की रडलं नाही पाहिजे, तू खूप स्ट्रॉंग आहेस, किंवा जरासं जरी तो इमोशन त्याने दाखवायला प्रयत्न केला किंवा तो इमोशनल झाला तर असं आपण बोलतो, जसं तू एक वर्ड यूज केला की काय मुलींसारखं रडतोयस किंवा भित्री भागूबाई असं पण बोललं जातं. तर मला असं वाटतं की हे पॅरेंट्सपासून सुरू होतं की ते दोन्ही मुलांना जेंडर स्पेसिफिकली कसं ट्रीट करतात, कसं त्यांचं अपब्रिंगिंग करतात. आणि मी इथे पुरुषांना सांगू इच्छिते की बिंदास रडा, तुमचे इमोशन रिलीज करा.
कारण जोपर्यंत तुम्ही इमोशन रिलीज करणार नाही ना तोपर्यंत तुम्ही राईट डिसिजन नाही घेऊ शकणार. बरोबर. तसंच पुरुषाचं आणि कदाचित हे हार्ट अटॅकचं रिझन आहे की पुरुषांमध्ये जास्त आहे, कारण ते एक्सप्रेस होत नाही. मग जेव्हा पुरुष एक्सप्रेस करायला शिकेल, जेव्हा तो ते इमोशन सप्रेस न करता एक्सप्रेस करेल, स्वतःला मोकळं करेल, ते जे इमोशन आहे ते रिलीज करेल ना, तेव्हा त्याचं स्वतःचंच लाईफ नाही तर त्याचं कुटुंब, त्याचा समाज आणि आपला देश बरोबर पूर्णतः ॲटलिस्ट इमोशनली हेल्दी व्हायला सुरुवात होईल. कारण जेव्हा तो मोकळा होईल तेव्हा तो राईट डिसिजन घेऊ शकेल. आणि हे रडणं जेंडर स्पेसिफिकली न राहता एक माणूस म्हणून एक्सप्रेस होणं हो फार गरजेचं आहे. राईट. खरं तर तू आता म्हणालीस की इमोशन्स हे जेंडर स्पेसिफिक नसतात, पण ना खरं तर आपल्याकडे ना जेंडर रोल्स हे वाटले गेलेले आहेत. कारण की की अँड का म्हणून एक मूवी आहे खरं तर, करीना कपूर आणि अर्जुन कपूर त्यामध्ये लीड रोल्समध्ये होते. आणि त्यामध्ये ना अर्जुन कपूर असा व्यक्ती दाखवला आहे जो खूप नर्चरिंग आहे आणि त्याला ना स्वतःच्या आईसारखं व्हायचं आहे, म्हणजे त्याला घर सांभाळायचं आहे आणि त्याला होममेकर व्हायचं आहे. आणि करीना कपूर जी आहे ती त्याच्या विरुद्ध आहे, म्हणजे तिला करिअर करायचं आहे किंवा ती खूप जास्त करिअर ड्रिवन आहे. पण आता हे झालं फिल्मचं. पण जेव्हा आपण खऱ्या आयुष्यात जर एखादा पुरुष म्हणाला की नाही बाबा मला काम नाही करायचं आहे, मला जॉब नाही करायचं आहे, मला माझ्या आईसारखं व्हायचं आहे, मला घर सांभाळायचं आहे, तर तेव्हा त्या पुरुषाची हमखास खिल्ली उडवली जाईल किंवा सोसायटी ही गोष्ट ॲक्सेप्टच नाही करणार. तर मग त्याबद्दल तुझं काय मत आहे किंवा जे जेंडर रोल्स वाटले गेलेले आहेत त्याबद्दल काय सांगशील? ह्याची सुरुवातच मी ना एका छोट्याशा एक्झाम्पल पासून करते, म्हणजे जे आमच्या घरातलं एक्झाम्पल आहे. माझा लहान भाऊ आहे ना, त्याला लहानपणी भांड्यांनी खेळायची सवय होती. आणि तेव्हा त्याला आजूबाजूचे सगळे बोलायचे की काय मुलींसारखा हा भांड्यांनी खेळतोय, फक्त बघ बाबा प्रणाली, माझ्या आईचं नाव प्रणाली, की हा म्हणजे ह्यातच राहील किंवा मुलींच्या सवयी लागतील वगैरे. पण तो आता सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि तो उत्तम स्वयंपाक बनवतो. ओके. तो घरातली सगळी कामं करतो. वा. इनफॅक्ट जेव्हा तो माझ्याकडे राहायला होता तेव्हा म्हणजे इतर आया मी म्हणेन की ह्याच्यासाठी म्हणेन की हा एक काय ना की समज आहे की स्त्रियांनी पुरुषांची काळजी घ्यायची असते किंवा एक मोठी बहीण म्हणून भावाची काळजी घ्यायची असते. पण माझ्या आईने त्याला सांगितलं की तुझी ताई तुझ्यासारखाच जॉब करून येते. एक्झॅक्टली. तर तिने सकाळचं काम केलं तर तू रात्रीचं काम करत जा. तिला घरकामामध्ये काही प्रॉब्लेम्स यायला नको किंवा ती थकायला नको. तर हे जे थॉट्स आहेत ना ते प्रत्येक घरामध्ये जोपर्यंत निर्माण नाही होऊ शकत आहेत तोपर्यंत मला असं वाटतं की हे असंच चालू राहील. त्यामुळे आपली थॉट प्रोसेस चेंज करणं फार गरजेचं आहे. कोणतंच काम हे जेंडर स्पेसिफिकली नसायला हवं. आणि ते म्हणजे इवन बघ ना, म्हणजे आपण कॉर्पोरेट लाईफमध्ये सुद्धा एक प्रोजेक्ट घेतो तेव्हा आपण जेंडर स्पेसिफिक करून प्रोजेक्टचं काम नाही देत. नाही. खूप त्या प्रोजेक्टमधलं खूप रिस्पॉन्सिबल काम किंवा खूप इम्पॉर्टंट काम एखादी स्त्रीसुद्धा करू शकते किंवा खूप हलकं काम एखादा पुरुषसुद्धा करू शकतो किंवा हे वाईस वर्सा पण होऊ शकतं. मग तुमची जी मॅरिड लाईफ आहे किंवा तुमचं जे कुटुंब आहे ते एक पार्टनरशिप आहे. बरोबर. आणि त्या पार्टनरशिपला कोण काय काम करणार हे नेमून द्यायची काय गरज आहे. ती पार्टनरशिप सक्सेसफुल होणं तेही पीसफुली आणि हॅपीली हे फार गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये असंच नाही पाहिजे की स्त्रियांनी हेच काम करायला पाहिजे आणि पुरुषांनी हेच काम करायला पाहिजे. जर उद्या उठून पुरुष म्हणतोय की मी घर सांभाळतो तू काम कर, तर याला त्या दोघांव्यतिरिक्त इतरांचा ऑब्जेक्शन असण्याचं गरजच नाही आहे, कारण हा त्या दोघांचा प्रश्न आहे. तर पण इथे काय होतं ना की आधीपासून जे चालू आलेलं आहे किंवा मी म्हणेन की समाजातली काही लोकांना स्वतःचे बिलीफ्स किंवा मी तर म्हणेन की तो ऑर्थोडॉक्सपणा सोडायला तयार नाही आहेत. जे
काही जे बिलीफ्स आहेत किंवा काही जे आपली तत्व आहेत ती खरंच हानिकारक आहेत येणाऱ्या पिढीसाठी किंवा आपल्यासाठी सुद्धा. तर जी तत्व तुमची जी मूल्य आहेत ती इतरांसाठी किंवा आपल्या एन्व्हायरमेंटसाठी हानिकारक आहेत तर ती आता तोडणं फार गरजेचं आहे. तर जाऊन उद्याची पिढी सक्षम होऊन सक्षम भारत होईल. म्हणजे जर आजच्याच टर्ममध्ये झालं तर विकसित भारत होईल. पण त्याच्यासाठी तुमच्या घरातूनच सुरुवात होणं फार गरजेचं आहे. बरोबर. फक्त हे काम स्त्रियांनीच करायचं आणि हे काम पुरुषांनीच करायचं तर हे थोडंसं कुठेतरी मागे राहिलं पाहिजे. आणि मी स्त्रियांना कदाचित ह्याच्यामध्ये कंट्रोवर्सी होईल पण स्त्रियाच तो किचनचा जो अधिकार आहे तो सोडायला नाही मागत आहेत. बरोबर. म्हणजे त्यांच्यामध्ये मल्टीटास्किंग आहेतच त्या, नो डाऊट. आणि ही खूप प्राऊड गोष्ट आहे. पण प्रत्येक गोष्ट मीच करायला पाहिजे, प्रत्येक गोष्ट माझ्यामुळेच होईल किंवा मी नाही केलं तर काही नाही होणार, नाही. तुम्ही शांत बसलात तरी जग चालत राहणार आहे आणि तुम्ही कामं केलीत तरी जग चालत राहणार आहेत. अगदी. पण त्यामुळे काय होईल ना की तुम्हाला थोडासा निवांतपणा मिळेल. ठीक आहे ना, किचन कोणीतरी सांभाळत आहे तर सांभाळू द्या. मग हे कुठून तरी आपल्याकडूनच त्यांना जाणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा आपण बाहेर पडून जॉब करायला लागलो, आपण पैसे कमवायला लागलो, तेव्हा आवाज उठवणारी फार कमी पुरुष मंडळी होती की घराच्या बाहेर नाही जायचं, जॉब नाही करायचे वगैरे. पण तरीही आपण हटकून केलंच. बरोबर. मग इथे मी पुरुषांना सांगेन की तुम्ही हटकून करा जेणेकरून तुमच्या घरच्या लक्ष्मीचा त्रास कमी होईल. आणि इथे मी परत म्हणेन की कामं हे काम म्हणून न पाहता किंवा जस्ट एक माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणून न पाहता ही माझी पार्टनरशिप आहे, माझ्या स्पाऊसची, हे माझ्या कुटुंबासाठी फार हेल्दी वे आहे की एकाने एक सांभाळायचं, दुसऱ्याने दुसरं सांभाळायचं. तर मला असं वाटतं की हे केलं तर फार म्हणजे रिलेशनशिपमध्ये पण फार सुधार होईल ॲक्च्युली. राईट. कारण इथेच कुठेतरी जाऊन तो जो रिलेशनशिपमध्ये जो काय म्हणतो ना की बोज येतो एक प्रकारचा की अरे मला सकाळी मी जर लग्न केलं तर सकाळी उठायला लागेल, डबा बनवावा लागेल. हो, आणि सगळं करावं लागेल. म्हणजे डबा बनवायला इश्यू कोणालाच नसतो, पण तिथून मला परत ऑफिसला जाऊन पण काम करायचं आहे. एक्झॅक्टली. ते सगळं आहे. तर कुठेतरी मला निवांतपणा हवा आहे. तर हे सगळं मला असं वाटतं की अगेन तुमच्या इमोशनल हेल्थवर डिपेंड आहे की कधी कधी आपण असं म्हणजे आपण जर इमोशनली वीक असू तर आपण ते डिसिजन व्यवस्थित घेत नाहीत. अगदी. आणि जेव्हा तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग असता तेव्हा मला असं वाटतं की तुमचं घरातलं वातावरण पण अगदी हलकं फुलकं असतं, खेळकर असतं. आणि तेव्हा मला असं वाटतं की हे डिसिजन किंवा ही जी नवीन ट्रेंड येईल की पुरुष पण घर सांभाळू शकतो आणि स्त्रिया कामाला जाऊ शकतात, ते सहज ॲक्सेप्ट करू शकतो आपण जर ती मेंटॅलिटी किंवा त्या प्रकारचा ॲक्सेप्टन्स आपल्यामध्ये आला तर. खरं तर जेंडर रोल्समुळे मॅरिड लाईफमध्ये काय प्रॉब्लेम्स येतात आणि मग त्यामुळे ते प्रॉब्लेम्स कसे वाढत जातात याबद्दल तू आता मेन्शन केलंस किंवा म्हणालीस. तर त्याचवरून ॲक्च्युली माझा पुढचा प्रश्न आहे की खरं तर आजकाल डिवोर्सचं प्रमाणसुद्धा वाढत चाललं आहे. आणि डिवोर्सचं प्रमाण तर एकीकडे वाढतच आहे, पण त्याचसोबत ना लोकांमध्ये कमिटमेंट फोबियासुद्धा आला आहे. म्हणजे लग्नच नको करायला, लग्नाची भीती वाटणं, या सगळ्या गोष्टींचं प्रमाणसुद्धा वाढतं आहे. तर मग त्याबद्दल काय सांगशील? खरं तर आहे ना, म्हणजे असं बोललं जातं की लग्नसंस्था ही ढासळलेली आहे, पण लग्नसंस्था ही ढासळलेली नाही आहे. त्याचा जो बाऊ केलेला आहे ना, म्हणजे आता की म्हणजे लग्न म्हणजे कमिटमेंट, आणि ती कमिटमेंट मला सध्या झेपणार नाही कारण माझं करिअर चालू आहे,
आम्ही कमवतोय, आम्ही एकमेकांवर डिपेंड नाही आहोत. बरोबर. आणि त्यामुळे आम्ही आमचे डिसिजन घेऊ शकतो. आता कोणालाच कोणाची गरज नाहीये, हा समज वाढत चालला आहे बेसिकली. हे ऍक्च्युली खरं नाहीये. जे खरंच सिंगल असतील ते हे रिझोनेट करू शकत असतील आणि जे ऑलरेडी मॅरिड लाईफमध्ये आहेत आणि ज्यांचं मॅरेज खूप चांगलं चालू आहे तेही या गोष्टीला रिझोनेट करतील की लग्नसंस्था ढासळलेली नाही आहे. त्याच्याबद्दल जे चुकीचे समज पसरवले गेले आहेत ना ते चुकीचे आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की ती ढासळलेली आहे. आणि दुसरी गोष्ट की वाढत्या घटस्फोटांचं प्रमाण, तर एकतर कमिटमेंट फोबिया, मी कमिट नाही करणार. आता कमिट नाही करणार ह्याच्या पाठीमागे पण फिअर की मी हे निभावू शकते का किंवा मी हे निभावू शकतो का किंवा ह्या एवढ्या माझ्या करिअरमध्ये किंवा माझ्या एवढ्या सॅलरीमध्ये अजून दुसऱ्या व्यक्तीचं मी करू शकतो का. हे पुरुषांमध्ये जास्त आहे. म्हणजे तिथे मी म्हणेन की ते जेंडर स्पेसिफिक होणं की कुठचं काम कोणी करायला पाहिजे किंवा कुठचं काम कोणी नाही करायला पाहिजे हा समज फार इतका रुतला आहे ना आतमध्ये की तो काढून टाकणं फार गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट की जे आपण करिअरला इतकं इम्पॉर्टन्स देतो आहे त्याच्या पायी ना आपण रिलेशन्स किंवा हे जे कंपॅनियनशिप आहे ती ना आपण विसरत चाललो आहे. म्हणजे ठीक आहे ना, चल एक हँगआउट करायचं आणि बस झालं, त्याच्यासाठी कशाला लग्न वगैरे करायची गरज आहे. दोघं जण पण स्वतःचे व्ह्यूज घेऊन येतात आणि दोघं जण पण एकदम फर्म असतात आणि मग त्यांचं जे काही लिव्ह इन रिलेशनशिप हे प्रमाण वाढलं आहे की बघूया राहून जमलं तर जमलं, नाही तर नाही. पण ना ह्याचा इफेक्ट आहे ना थ्रू आउट आयुष्यावर पण होत असतो की तुम्ही किती स्वतःच्या तत्वांवर चालता आहात, तुम्ही किती स्वतःच्या मूल्यांना इम्पॉर्टन्स देत आहात, तुम्ही किती डिसिप्लिन्ड आहात, तुम्ही किती फर्म डिसिजन घेत आहात, तुम्ही स्वतःच्या डिसिजनवर कितपत आणि किती काळापर्यंत ठाम राहत आहात. आणि हे इथे जेव्हा लॅकिंग होतं ना तेव्हा तो कमिटमेंट फिअर येतो की मी कमिट करू शकेल की नाही किंवा माझ्याने नाही होणार. आणि दुसरी गोष्ट की मलाच सगळं माहिती आहे, मी सांगते तेच बरोबर आहे किंवा मी सांगतो तेच बरोबर आहे. आणि इथे काय होतं ना की लॅक ऑफ कम्युनिकेशन होतं आणि लॅक ऑफ कम्युनिकेशनमुळे बऱ्याच गोष्टी आहे ना अनसेड राहिलेल्या असतात की आपण बोलूच नाही शकत, एक्सप्रेस नाही करू शकत. बरोबर. आणि एक्सप्रेस न केल्यामुळे ना समोरच्याला कळतच नाही की नक्की या माणसाला काय हवं आहे. आणि बऱ्याच स्त्रियांमध्ये हे आढळून येतं की त्याने माझ्या मनातलं ओळखायला पाहिजे किंवा मी अबोला धरलेला आहे, मी अबोला का धरलेला आहे हे समोरच्याला कळायला पाहिजे. पण समोरचा माणूस आहे, देव नाही आहे की मॅजिकली तो तुमच्या मनात जाणार आणि त्याला काहीतरी कळणार. तर ओपनली सांगा. आणि पुरुषांना हेच पाहिजे असतं की टेल मी डायरेक्टली की तुझ्या काय फिलिंग्स आहेत किंवा तुला काय त्रास आहे तो मला डायरेक्टली सांग. आणि स्त्रियांचं असं असतं की ओळखून घ्यायला पाहिजे. तर कुठेतरी हे रोल चेंज होणं पण गरजेचं आहे. एकमेकांशी बोलत जा आणि तो विषय त्याच रात्री संपवला पाहिजे. तो दुसऱ्या दिवशी किंवा 6 वर्षानंतर पण एखादा विषय निघतो की तू मला त्या वेळेला असं बोललेला, तुझ्या आईने असं बोललेलं आहे किंवा खूप सारे सगळे तुमची फॅमिली निघते त्या मॅटरमध्ये. तर मला असं वाटतं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि जो मॅटर आहे ना तो त्याच दिवशी सॉर्ट आउट करा. सॉर्ट आउट नाही होत असेल तर समोरच्याला सांगा की मला स्पेस हवाय थोडासा, मला स्वतःला शांत होऊ दे आणि मग मी बोलायला येते. पण बोलून मार्ग निघतो. त्याच्यासाठी डिवोर्स हा पर्याय नाहीये, त्याच्यासाठी सेपरेशन हा पर्याय नाहीये. सेपरेशन घ्या, इमोशनली घ्या, थोडा वेळ
वेगवेगळ्या बेडरूममध्ये राहा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी झोपा, पण ते परत येऊन तो मॅटर सॉल्व करा. कारण येणारी पिढी, तुमचीच मुलं तुमच्याकडे बघत आहेत की लग्न संस्था काय आहे, एक नवरा आणि बायको हे रिलेशन काय आहे. हे आम्ही कुठून बघितलं? आमच्या आई वडिलांकडून. म्हणजे तुमची मुलं सुद्धा तुमच्याकडूनच बघणार आहेत. तर कुठेतरी कम्युनिकेशन गॅप हा फार मोठा प्रश्न आहे आणि तो सॉल्व्ह होणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी म्हणेन की एकमेकांशी बोला. तुमच्या मॅरिड लाईफ मधले ना खूप सारे प्रश्न इथेच सॉल्व्ह होतील. अगेन म्हणजे हावेवर बाय सेइंग दिस, ते बोलणं नम्रपणाचं असलं पाहिजे. ते बोलणं त्या विषयाला धरून असलं पाहिजे. ते बोलणं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी असलं पाहिजे, ना की मी किती सुपिरियर आहे आणि मीच कशी बरोबर आहे ते सांगण्यासाठी असावं. ते समोरच्याला समजून बोलणं असायला पाहिजे. मी म्हणेन की तिथे बोलणं न राहता तिथे संवाद असायला पाहिजे. कारण जिथे संवाद होतो ना तिथून मार्ग निघतो. कारण जिथे फक्त बोलणं होतं तिथे बडबड होते. जिथे संवाद असेल तिथे मार्ग निघतो. तर हेच कारण आहे की डिवोर्सेस वाढतात. एकमेकांना समजून नाही घेतलं जात आहे किंवा मला तुझी गरज नाही आहे, तुला माझी गरज नाही आहे, हा जो आहे ना तो जो समज आहे ना तो फार वाढलेला आहे. तर मी इथे म्हणेन की प्रत्येकाला गरज असते. स्त्री शक्ती आणि पुरुष शक्ती ही निर्माणच देवाने ह्याच्यासाठी केली की ती एकमेकांसाठी पूरक आहे. म्हणजे एका पुरुषामध्ये स्त्रियांचे सगळे गुण असणं म्हणजे ते कोमलता किंवा ते इमोशन एक्सप्रेस करणं, ती आईची माया लावणं किंवा तो एक सॉफ्ट कॉर्नर असणं, तेच गुण आहेत ना ते स्त्रियामध्ये पण पुरुषांचे ते गुण असायला पाहिजे की तो दणकटपणा, तो कठोरपणा, ती हिंमत. ते जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्र येतात ना तेव्हा जाऊन एक माणूस बनतो. कारण या दोन्ही गोष्टी दोघांमध्ये पण असतात. स्त्रिया जास्त पुरुष होण्याचा प्रयत्न करतायत आणि होत आहेत. तर मला असं वाटतं की कुठेतरी पुरुषांनी पण येऊन थोडस स्त्री होण्याकडे कल द्यावा. हा तुमचा वीकनेस नाही आहे, ती स्ट्रेंथ आहे तुमची. जेव्हा शिवशक्ती एकत्र येतात ना तेव्हा ती पॉवर होते. तर हा जर विचार मांडला ना तर मला असं वाटतं की डिवोर्सचे प्रमाण कमी व्हायला मदत होईल. आणि इथून पुढे आपण प्रिकॉशन तर घेऊच शकतो, कोणताही आजार बळावू नये म्हणून. तर ही प्रिकॉशन असू शकते, असायला पाहिजे असं मला वाटतं. अग्री. आणि खरं तर डिवोर्सचं प्रमाण तर वाढतंच आहे, त्याचसोबत कमिटमेंट फोबिया वाढतोय हे आपण आत्ताच बोललो. आणि त्याच्यासोबत ना बरेचसे जेनझी टर्म्स सुद्धा पॉप्युलर होत आहेत, जसं की सिच्युएशनशिप, ब्रेड क्रम्बिंग, बेंचिंग अँड वॉट नॉट, बरेचसे टर्म्स आहेत ते. तर मग हे एवढं सगळं का वाटतंय? म्हणजे पूर्वी असं असायचं एकतर तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात नाहीतर तुम्ही सिंगल आहात. पण आता हे एवढी सगळी भेसळ झाली आहे ना, लिटरली असं वाटतं मग या सगळ्यापासून लांबच राहावं. ह्याच्यासाठी तर ज्यांचं लग्न झालं आहे त्यांना हे माझ्याकडून रिक्वेस्ट आहे की लग्न हे खूप वाईट आहे हे समाजात पसरवू नका. कारण बरेच जण म्हणजे आपण जर कोणाला विचारलं ना की म्हणजे आता कोणी सिंगल आहे त्याचं लग्न होत आहे तर त्याला सगळं आता तुझे लग्न होतं आता जरा सांभाळून राहायला पाहिजे. तिला पण सांगतात की आता तुला काहीतरी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी येणार आहे, तुला सांभाळून राहायला पाहिजे. नाही, त्यांना त्यांचं लग्न एन्जॉय करू द्या. नंतर त्यांना त्यांची ती पार्टनरशिप एन्जॉय करू द्या. त्यांना आधीच घाबरवू नका. हा एक पॉइंट ऑफ व्ह्यू झाला. आणि दुसरा की बोललं जातं की शादी का लड्डू जो खाए वो भी पचता है, ना खाए वो भी पचता है. तर ह्या टर्म्सला तुम्ही दुजोरा का देता? दुजोरा देऊच नका. त्याच्यामुळे येणाऱ्या पिढीमध्ये कमिटमेंट फोबिया होतोय. जेव्हा आत्ताची पिढी, आत्ताचे जे मॅरिड कपल आहेत त्यांनी एक नॅरेटिव्ह सेट केला पाहिजे की मॅरेज, लग्न संस्था ही फक्त समाजाने आखून दिलेली नाहीये, तर ती एक पार्टनरशिप आहे तुमच्या एक सुंदर आयुष्याची. जेव्हा दोन लोक एकत्र येतात आणि एक काहीतरी स्वप्न बघतात, एक काहीतरी विजन ठेवतात,
तर तो समाजाच्या रूल्स अँड रेग्युलेशन्समध्ये नाही आला पाहिजे. ते स्वप्न तुमचं आहे, ते जे विजन आहे ते तुमच्या दोघांचं आहे. मग त्याला समाजाचे रूल्स का हवेत की ह्याने हेच करायला पाहिजे, त्याने तेच करायला पाहिजे, हिने 7च्या आत घरात यायला पाहिजे, ह्याने कधीही आला तरी चालेल, ह्याने घरातली कामं करायची नाही, ती 7च्या आत घरात येऊन सगळा म्हणजे बाहेरची सगळी कामं करून हिने घरातली कामं करायला पाहिजे. तर कुठेतरी घरचे जे रिस्पॉन्सिबल व्यक्ती आहेत त्यांनी ह्या मॅटरमध्ये लक्ष घालणं फार गरजेचं आहे की तुमची मुलगी आणि तुमची सून ह्या दोन्हीही त्यांना दोघांनाही इक्वली ट्रीट करा. तुमचा मुलगा आणि तुमचा जावई ह्या दोघांनाही इक्वली ट्रीट करा. मग कुठेतरी हे जेव्हा लग्न संस्था हा जो परत टर्म खूप छान होईल ना, तेव्हा हे डेटिंग वगैरे जातील. आणि असं म्हणतात की प्रत्येक एक जुनी जी रूढी परंपरा आहेत ना, ते थोडंसं मॉडर्नायझेशन येऊन आहे ना, परत त्या रूढी परंपरेला मॉडर्नायझेशनचं रूप येतं. म्हणजे जसं की प्लाझो हा टर्म आधी होता, बरोबर, मग नंतर तो गेला आणि आता हा तो परत नव्याने सुरू होतो आहे. तर हे जे रिलेशनशिप जे आता डेटिंग आणि जे काही सगळं आलेलं आहे जे तू म्हणाली, तर ते पण लॅप्स व्हायला वेळ नाही लागणार, पण त्याची सुरुवात घरापासून झाली पाहिजे. सो तू आता बोलता बोलता पेरेंटिंगचं एक एक्झाम्पल दिलं. आणि हल्ली काय झालंय ना, कामाच्या व्यापामुळे ना पालकांना त्यांच्या मुलाकडे वेळ देता येत नाहीये. म्हणजे दमलेल्या बाबाची कहाणी आपण सगळ्यांनीच ऐकली आहे की तो बाबा बाहेर जातो, जॉब करतो, त्याच्यावरती फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि या सगळ्यामुळे ना तो आपल्या फॅमिलीशी कुठेतरी कनेक्ट नाही होत. आणि फक्त पुरुषांचंच नाही, स्त्रियांचं पण आजकाल तसं व्हायला लागलंय की ती मुलगी, ती स्त्री जॉब करते, तिचं मूल घरी असतं, त्यामुळे तिच्यासुद्धा मनात एक गिल्ट असतो की बाबा मला माझ्या मुलाकडे बघता येत नाही आहे किंवा त्याला वेळ देता येत नाही आहे. तर याकडे कसं बघायचं, किंवा जॉब करताना आणि बाकी सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज सांभाळताना फॅमिलीशी कसं कनेक्ट व्हायचं. इथे म्हणजे ही तर तारेवरची कसरत आहे आजचे जे पॅरेंट्स आहेत त्यांच्यासाठी. कारण आधीचं वर्किंग आवर्स नाही राहिलं आहे आता. म्हणजे आता 12-12 तास काम करावं लागतं, जमत असेल तर घरी येऊन सुद्धा कामं करावी लागतात. तर त्याच्यामुळे त्यांना म्हणजे त्यांचं खूप स्ट्रगल होत असतं की मी मुलांकडे किती लक्ष देऊ, आणि बऱ्याचदा दुर्लक्ष पण होत असतं. तर इथे म्हणजे जर फार सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मी म्हणेन की 10 मिनटं तरी मुलांसाठी वेळ काढा. कारण मुलांना ना तुम्ही किती वेळ त्यांना देताय हे इम्पॉर्टंट नसतं, पण तुम्ही जो वेळ त्यांना देता आहात तर त्या वेळेत तुम्ही फुल्ली त्यांच्यासोबत किती वेळ असता, क्वालिटी टाईम. कारण तुम्ही त्यांना वेळ देताय 10 मिनटं, पण त्याच्यातले 9 मिनटं तर तुम्ही तुमच्याच कॉलवर आहात. तुमचे फोन कॉल्स येत आहेत, तुम्ही तुमचे मेल्स चेक करताय किंवा तुमचं काही डिस्कशन्स चालू आहे. तर जेव्हा तुम्ही मुलांसोबत असताना तेव्हा फुल्ली त्यांच्यासोबत राहा. आणि इथे मी हे सांगेन की थोडंसं हे लोकांना कठीण वाटेल ॲब्झॉर्ब करायला, पण जेव्हा आपण हा डिसिजनच घेतो की आम्ही एका जीवाला या दुनियेत आणणार आहोत, तेव्हा त्याची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी आपली असते. तर बहुतांश पालक हा निर्णय म्हणजे हा सगळा विचार करूनच त्या जीवाला जन्म देण्याचा विचार करत असतात. तर इथे मला म्हणावंसं वाटतंय की तुम्ही जे काम करत आहात किंवा तुम्ही इतका खटाटोप करत आहात ऑफिसला जायचा आणि पैसे कमवण्याचा वगैरे, फक्त त्या जीवासाठी आहे. पण हाही त्याच्याही पलीकडे जाऊन हा विचार करा की त्या जीवाला अपब्रिंगिंगसाठी किंवा त्याच्या नर्चरिंगसाठी फक्त पैसा इम्पॉर्टंट आहे का? त्याच्या पलीकडे जाऊन त्याला तुमचं प्रेम, तुमचा तो आधार, तुमचं ते वात्सल्य किंवा तुमचा तो पूर्ण आपलेपणा हवा असतो. एन्व्हायरमेंटमध्ये मुलांचं अपब्रिंगिंग जास्त चांगल्या प्रकारे होतं, ना की जस्ट पैशामध्ये. तर कुठेतरी, आणि मुलं तुमच्या सोबत आहे ना किती वर्ष आहेत? हार्डली 10-12 वर्ष.
आणि त्याच्यानंतर ते आपल्या आपल्या दुनियेत असतात. आणि 10-12 वर्ष पण नाही मी तर म्हणत की आत्ताच म्हणजे KG पासूनच मुलं हा क्लास तो क्लास स्कूलला ही ॲक्टिव्हिटी ती ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये इतके बिझी असतात की मला असं वाटतं की त्यांना तुमच्यासाठी वेळ नसतो बहुतांश वेळेला. तर मला असं वाटतं की ती जी थोडीशी वर्ष आहेत ना, ती वर्ष जर तुम्ही स्ट्रगल केलीत आणि ती थोडीशी वर्ष थोडा अजून त्रास घेऊन थोडं मॅनेज करून मुलांसाठी थोडासा वेळ दिला. मी असं नाही म्हणणार की दिवसभरात कोणताही वेळ, पण समजा मूल सकाळी उठलं आहे आणि त्याची शाळेची जायची तयारी आहे, तर तुम्ही थोडीशी 10 मिनिटाची झोप कॉम्प्रोमाइज करून उठा. त्याच्यासोबत जेव्हा त्याची आई त्याचं सगळं आवरत असेल तेव्हा त्याला वेळ द्या. त्याचा विचारा की आज शाळेमध्ये काय आहे किंवा आज तुझ्या स्कूलमध्ये कोणती ॲक्टिव्हिटी होणार आहे, तुझं काय चालू आहे, तुला कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे किंवा फिरायला कुठे जायचं आहे वगैरे. म्हणजे बरेच टॉपिक्स आहेत. तो सकाळचा एक वेळ तुम्ही जर तुमच्या मुलांसोबत घालवला आणि हार्डली तो 5-10 मिनिटाचाच वेळ मिळणार आहे, कारण त्याचीही शाळेत जायची घाई असते आणि तुमचीही ऑफिसला जायची घाई असते. आणि कारण परत तुम्ही रात्री येणार तेव्हा ते मूल झोपलेलं असतं, त्याच्यामुळे तुमच्याकडे तो एकच वेळ असतो. इनफॅक्ट मूल घरी आल्यानंतर तुम्ही दिवसभरातून थोडासा 2-3 मिनिटं पण होईना वेळ काढून तुम्ही त्याच्याशी फोनवर बोलू शकता. आणि आता तर व्हिडिओ कॉलिंग तर सर्रास सुरू आहे. म्हणजे वाटतही नाही की आपण दूर आहोत कोणाच्या. मला माहिती आहे की मुलांसाठी तो फिजिकल ते अवेलेबल असणं फार गरजेचं आहे, पण ज्या गोष्टी कधी कधी पॉसिबल नाही त्याला पर्याय आपल्याला शोधायला पाहिजेत. आणि त्याच्यासाठी पर्याय आहे व्हिडिओ कॉलिंग. तर तुम्ही व्हिडिओ कॉल करून, स्पेशली व्हिडिओ कॉल करून त्याच्याशी कनेक्ट होऊ शकता. राईट. अँड फॉरगेट अबाउट युअर ऑफिस एन्व्हायरमेंट. फॉरगेट अबाउट की हा कलिग काय बोलेल, तो कलिग काय बोलेल, इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय. तुमच्या मुलाचं अपब्रिंगिंग फार महत्त्वाचं आहे. राईट. त्याला आकार देणं फार गरजेचं आहे. तर हे छोटे छोटे उपाय आहेत जे तुम्ही स्वतः स्ट्रगल करून ते अप्लाय करू शकता. आणि कारण ही तीच वेळ असते त्यांच्यासाठी की तुमची त्यांना जास्त गरज असते. एकदा ते मोठे झाले, एकदा ते त्यांच्या दुनियेत गेले की एवढा तो इमोशनल टच, फिजिकल टच नाही राहत. कारण जरी असला ना तरी आपण आपल्या आपल्या कामांमध्ये बिझी असतो. बरोबर. आणि नंतर तुमच्या उतारवयात तुम्हाला असं वाटायला नको की अरे मी तेव्हा त्याला वेळ दिला असतं तर फार बरं झालं असतं. राईट. त्याच्यामुळे ही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही अप्लाय करू शकता ह्याच्यासाठी. आणि त्याच्यामुळे तुमचं फॅमिलीशी असणारं बॉन्डिंग पण वाढतं. कारण फक्त वेळ देणं महत्त्वाचं नसतं. जसं मी आधी म्हणाले की तुम्ही किती वेळ फुल्ली प्रेझेंट असता. आणि प्रत्येक वेळेला मुलांना आपल्याकडून मटेरियलिस्टिकली गोष्टी नसतात हव्या. त्यांना आपण त्यांच्याशी किती चांगलं बोलतोय, आपण त्यांना किती प्रोत्साहन देतोय, आपण त्यांना किती मोटिवेट करतो आहोत ते जास्त गरजेचं असतं. सेम आईसाठी सुद्धा. म्हणजे अक्षरशः आपण ज्या जीवाला जन्म दिला आहे त्याला म्हणजे कोणाकडे तरी दुसऱ्याकडे सोपवून जॉबला जायचं फार कठीण असतं. म्हणजे थोडी सवय झाली तर ती सवय होते, पण जेव्हा फर्स्ट पिरियड असतो की एवढूशा छोट्याशा बाळाला सोडून जायचं, तर हे म्हणजे फार म्हणजे मी सांगूच नाही शकत शब्दात की ती फिलिंग कशी आहे. पण त्याच्यासाठी मला असं वाटतं की सेम व्हिडिओ कॉलिंग त्याच्याशी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही कनेक्ट होत राहा. आणि बहुतेक वेळेला तर तुमच्या आवाजानेच मुलाला फरक पडतो की हां. तर मग खूप वेळेला कॉल्स करणं, त्याच्याशी बोलणं हे फार गरजेचं आहे. तर ह्या बऱ्याच गोष्टी उपयोगाला येऊ शकतात की जे आत्ताचे पॅरेंट्स स्ट्रगल करत आहेत एक क्वालिटी टाईम देण्यासाठी मुलांना. तर कुठेतरी हे ते देऊ शकतात. म्हणजे ह्या गोष्टींचा त्यांना उपयोग होऊ शकतो असं मला तरी वाटतंय. राईट. तू आता पेरेंटिंगबद्दल खूप छान सांगितलंस. आणि तू जेव्हा सांगत होतीस ना
तेव्हा माझ्या मनात एक प्रश्न आला. प्रश्न खरं तर थोडासा वेगळा आहे, पण याच्याशीच रिलेटेड असू शकतो, की आजकाल ना खूप कमी वयात मुलं किंवा मुलीसुद्धा व्यसनांच्या आहारी जायला लागलेत आणि एक अडिक्शन वाढत चाललं आहे. आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला विचारतो ना, की बाबा तू एवढी का दारू पितोस किंवा तू एवढा व्यसनांच्या आहारी का जातोयस, तर मग एक उत्तर हमखास येतं, ते म्हणजे मला खूप टेन्शन आहे, मला खूप स्ट्रेस आहे आणि टेन्शनमुळे मी पितो किंवा व्यसनं करतो. हे एक उत्तर हमखास दिलं जातं आणि ते एक कारण सांगितलं जातं. एक भाग तो झाला की टेन्शनमुळे व्यसनं करणं, आणि दुसरा जो त्यातला भाग आहे तो म्हणजे दुसरी एक बाजू असं म्हणता येईल, की ते खूप कूल वाटतं आजकाल लोकांना. म्हणजे पबमध्ये जाऊन दारू पिणं किंवा वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं करणं हे खूप कूल वाटायला लागलं आहे आणि त्यामुळे खरं तर ती पिढी तशी थोडीफार होत चालली आहे. थोडीफार नाही, बऱ्याच प्रमाणात होत चालली आहे. तर मग त्याबद्दल ओव्हरऑल काय सांगशील किंवा तुझं काय मत आहे त्यावरती? हे लोनलीनेस, डिप्रेशन, अंग्झायटी, म्हणजे ही जी टर्म आहे ना, ती आता जेवढी वाढत चालली आहे ना, त्याच्यामुळे हे व्यसनांच्या आहारी जाणं पण फार म्हणजे असं वाटतं की आता आपण व्यसन बोलतोय, पण जो माणूस हे करतो ना त्याला हे व्यसन नाही वाटत, त्याला हा क्लास वाटतो, ट्रेंड वाटतो. म्हणजे आपण जिथे दारू बोलतो तिथे लिटरल मी सांगते की जर कोणी वयात आलेला मुलगा असेल, इवन मुलगी पण, ती पॅरेंट्सला सांगते की इट्स नॉट दारू, इट्स ड्रिंक. हो, म्हणजे हा समज इतका ट्रेंड झाला आहे की, आणि लोकांनी म्हणजे सहज तो ॲक्सेप्ट पण केला आहे. म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा आपण जरा 15 वर्ष मागे गेलो तर घरातल्या मोठ्या व्यक्ती ह्या चोरून प्यायला बसायच्या, पण आता सर्रास छोट्या मुलांसमोर पण बॉटल आणि ग्लास घेऊन लोक बसतात. आणि त्याच्यामध्ये स्त्रियाही त्यांना इन्व्हॉल्व होतात त्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की जसं मी आधी म्हणाले, प्रत्येक गोष्ट ही तुमच्या घरापासून सुरू होत असते. आता मी इथे म्हणेन की बरेच पालक म्हणतीलही की आम्ही तर पित नाही तरी याला प्यायची सवय लागली आहे. तर कुठेतरी बघा की अडिक्शन, व्यसन, मग हे दारूचं असू शकतं, सॉरी आजच्या जनरेशनसाठी ड्रिंक्सचं असू शकतं, ते स्मोक्सचं असू शकतं, ते ड्रग्सचं असू शकतं, किंवा ते सोशल मीडियाचं असू शकतं, किंवा ते पॉर्नचं असू शकतं. तर हे जे व्यसनं आहेत ना, ती का लागतात? जेव्हा एखाद्या माणसाला प्रेम मिळत नाही, ती आपलेपणाची भावना मिळत नाही, ते जे पूरक एन्व्हायरमेंट असतं, एक नर्चरिंग असते, किंवा तो जो एक सॉफ्ट कॉर्नर बट हेल्दी वेने एक सपोर्ट मिळत नसतो, तेव्हा ते एन्झायटी, डिप्रेशन, इनफॅक्ट हे सुसायडल थॉट्सपर्यंत पण जातं. मग त्याला सपोर्ट म्हणून हेल्दी वे तर आपण घेणार नाही. मेडिटेशन करायचं किंवा ब्रीदिंग टेक्निक्स यूज करायच्या किंवा काहीतरी सकस अन्न खायचं. हे कसं असतं ना, ह्याला फार त्रास लागतो. त्याच्यापेक्षा सोपी गोष्ट काय, ड्रिंक्स करणं. मग भले ती दारू 5,000ची असेल तरी चालेल, पण मी 1,000 रुपयाचं सकस अन्न नाही खाणार. मी ती दारू पिऊन माझं सो कॉल्ड डिप्रेशन घालवण्याचा प्रयत्न करेन, पण मी सकस अन्न नाही खाणार. तर हा जो कुठे ट्रेंड आहे ना, तो सोशल मीडियाचा जो तामझाम आहे, जी दिखावेगिरीची वृत्ती आहे, त्यातूनही आला आहे. म्हणून मी नेहमी म्हणते की हे जे व्यसनं वगैरे आहेत ना, ते तुमच्या इमोशनल हेल्थशी फार कनेक्टेड आहेत. आणि तुमची इमोशनल हेल्थ आहे ना, तुम्ही काय खाता, तुम्ही काय पिता, तुम्ही काय वाचता, आणि तुम्ही काय बघता, आणि तुमचं सराउंडिंग काय आहे, याच्यावरून येत असते. तर जेव्हा मी माझे दुःख घालवायला, माझ्या आयुष्यातल्या ज्या समस्या आहेत, इम्पॉर्टंट समस्या आहेत, त्या घालवण्यासाठी मी
जेव्हा ह्या मार्गाचा अवलंब करते तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही थोडंसं ह्याच्या पलीकडे जाऊन विचार करा की ह्या सगळ्या मार्गांनी तुमचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का. आणि ह्याचं उत्तर नाही येणार, 1000% नाही येणार. इनफॅक्ट ह्या सगळ्या मार्गांनी तुमचे ते प्रॉब्लेम्स अजून वर्स्ट होत जाणार आहे. करेक्ट. त्याच्यामुळे मी कोणाला हे सांगत नाही काय करायचं आणि काही नाही करायचं. हे केल्याने असं होतं, हे केल्याने असं होतं, आता चॉईस तुझा आहे. आणि तो चॉईस घेतल्यावर मग खापर फोडायला दुसरा कोणी बघायचं नाही. म्हणजे ते ड्रिंक्स केल्यावर, स्मोक केल्यावर जे हेल्थचा प्रॉब्लेम होतो, मग घरात भांडणं चालू होतात, बिहेवियरमध्ये पण बरेच चेंजेस होतात, तुमच्या बिहेवियरमध्ये चेंजेस होतात, त्याचं खापर समोरच्या व्यक्तीवर नाही फोडायचं. एवढी रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला घ्यायला पाहिजे. पण मी म्हणेन की इथपर्यंत गोष्टच का जाऊन द्यायची. तुमचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही ना होत आहेत, फ्रेंड्सशी बोला, घरच्यांशी बोला. मी म्हणेन की तुम्हाला मदत करायला ना खूप साऱ्या व्यक्ती आहेत ज्या पुढाकार घेतील तुम्हाला मदत करायला. पण तुम्ही एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे की मला मदतीची गरज आहे, ती मागा, ती तुम्हाला मिळेल. आणि तुमच्या घरात 2 व्यक्ती अशा बसलेल्या आहेत ज्या तुमच्याबद्दल दिवस रात्र विचार करत असतात. तुमच्यासाठी त्या मी तर म्हणेन की खूप खटाटोप चाललेला असतो त्यांचा की तुमचं आयुष्य कसं चांगलं जाईल. आणि त्या 2 व्यक्ती तुमचे आई वडील. त्यांना कधीच हलक्यात घेऊ नका, त्यांना कधीच अंडर एस्टिमेट करू नका. आई वडिलांनी सांगितलेली 10 वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला आत्ताही उपयोगाला येईल. कधी कधी तर आपल्याला नकळत, तेव्हा आपण त्यांना हलक्यात घेतलेलं असं नाही, तू काय सांगतेस, ते आता आपल्याला कधीतरी कळतं की अरे हे सांगितलेलं तिने आणि ते बरोबर आहे. आणि हे इथे मला सांगायला आवडेल की माझ्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये मी जे काही भोगलं आहे किंवा मी त्याच्यातून जशी बाहेर गेले आहे त्याच्यातल्या 80% गोष्टी मला माझ्या आई वडिलांकडून मिळाल्या आहेत. आणि आता जेव्हा मी माइंडसेट अल्केमिस्ट आहे, म्हणजे आता जेव्हा मी माइंडसेट कोच आहे किंवा आता जेव्हा मी लाईफ कोच आहे, मी तर म्हणेन की आई वडिलांनी कोणतीच डिग्री नाही घेतली ह्याच्यासाठी. राईट. म्हणजे ते जन्मतःच लाईफ कोच आहेत. तर ह्या जेव्हा तुम्हाला ह्या व्यसनांचं मी तर म्हणेन की मनात सुद्धा येईल ना, तेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलणं फार गरजेचं आहे. आणि हे कोणतेच व्यसन तुमचा कोणताच प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करणार. ते तुम्हाला थोडाफार काल्मनेस देतील किंवा थोडं असं मी रिलॅक्स आहे आणि रिअलिस्टिक जगापासून थोडंसं दूर नेतील. पण हे लक्षात घ्या की त्यांनी रिअलिस्टिक जगापासून तुम्हाला दूर नेले, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केले, तो तिथेच आहे प्रॉब्लेम. तर ते जे ड्रिंकिंगचं जे सेन्सेशन आहे ना, ते उतरल्यानंतर, म्हणजे ती चढलेली दारू उतरल्यानंतर त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा तर त्याला सामोरं जायचं आधी. राईट. तर परत तोच प्रॉब्लेम सुरू आहे. मग कितपत हे योग्य आहे हे तुमचं तुम्ही ठरवा. म्हणजे मी सांगणारी कोण की तुम्ही काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. अगदी एवढं वेद पुराण शास्त्र वगैरे सगळ्यांमध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्या आपण आत्मसात नाही करत. मग मी सांगितलेलं कोणी का आत्मसात करेल. तर मला असं वाटतं की हा ज्याचा त्याचा चॉईस आहे, पण तो चॉईस स्वीकारल्यानंतर त्याचे ते कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते बेअर करायला तुम्ही रेडी राहिलं पाहिजे. राईट राईट. मग हे का झालं, कसं झालं, कोणी केलं, ह्याने केलं, ही मानवी वृत्ती आहे. जर चांगलं झालं तर देवाने केलं आणि वाईट झालं तर माणसाने केलं. बरोबर. तर हे कुठेतरी जेव्हा तुम्ही समजून घ्याल ना, तेव्हा त्या व्यसनांपासून आपोआप दूर जाल. बरोबर. आणि इथे खरं तर आपण आता रिलेशनशिप्सबद्दल बोललो, लग्न संस्थेबद्दल बोललो, लोक व्यसनांच्या आहारी जातात याबद्दल सुद्धा बोललो, कसे जातात, का जातात, किंवा काय केलं पाहिजे की आपण व्यसनांच्या आहारी जाऊ नये, या सगळ्याबद्दल बोललो आहे. बरंचसं आपण कव्हर केलं आहे. आणि हे बोलताना ना मला एक खरं तर प्रश्न पडला की फिजिकल अब्यूज ही जी गोष्ट आहे, जी बऱ्याचशा रिलेशनशिपमध्ये असते, त्याबद्दल बोललं जातं. पण आपण आज इमोशनल हेल्थबद्दल बोलतोय, तसंच इमोशनल अब्यूजबद्दल बोललं नाही जात. राईट. म्हणजे आता समजा एखादी व्यक्ती म्हणाली की माझा पार्टनर माझ्यावरती इमोशनल अब्यूज करतोय किंवा तसा काही त्या व्यक्तीला त्रास होतोय, तर मग तिला म्हटलं जातं
की अच्छा मग तो काय तुला कानाखाली तर नाही ना मारत आहे, तुझी मारहाण तर नाही ना करत आहे, असं म्हटलं जातं. तर मग इमोशनल अब्यूजबद्दल काय सांगाल, तो कसा ओळखावा आणि त्याचसोबत त्याच्याबद्दलचा थोडासा खरं तर अवेअरनेस क्रिएट करणं मला वाटतं गरजेचं आहे. म्हणजे थप्पड मूवीमध्ये हं. खरं तर फिजिकल अब्यूज झाला आहे, हां. पण तिने तो जो आवाज उठवला हं. तो फिजिकल अब्यूजमुळे नव्हता, हं. तो इमोशनल अब्यूजमुळे होता. म्हणजे इमोशनली मी इथे का म्हणते की एक थप्पड तो है असं ती नाही म्हणत, कारण तिच्या तो स्वाभिमानावर लागलेला असतो. तर इथे इमोशनल अब्यूज हे फक्त म्हणजे ते दिसत नाही. इनफॅक्ट मी जर लिगल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर ते कोर्टातही तुम्ही ठरवू नाही शकत की इमोशनल अब्यूज कसं केलं, कारण प्रत्येक वेळेला काय आपल्याकडे कॅमेरे वगैरे लागलेले नसतात किंवा प्रत्येक वेळेला काय आपण नोंद करून ठेवत नाही कोणी काही काय बोललं कसं बोललं. तर ह्याच्यामध्ये गॅस लाइटिंग, मॅनिप्युलेशन, परत दुसऱ्यांना जस्ट हडतूड करणं किंवा त्याला खाली खेचणं हे फार होत असतं. इनफॅक्ट मी म्हणेन की हे आता ना फक्त लग्न संस्थेपुरतंच मर्यादित नाही राहिलंय, ते कॉर्पोरेट्समध्ये पण होतं. म्हणजे मला पुढे जायचं आहे ना, तर मग मी दुसऱ्याला इमोशनली वीक करण्यासाठी त्याला इमोशनली अब्यूज करेल. मग ते तुमच्या लुक्सवर असेल, मग ते तुमच्या टॅलेंटवर असेल, मग ते तुमच्या कपॅबिलिटीवर असेल, ते सगळ्यावरच असतं आणि ते दिसत नाही. पण मी म्हणेन की तुम्ही एखाद्याला पंच देताना तो व्रण निघून जाईल, ते पंचचं त्याचं दुखणं पण निघून जाईल, पण तुम्ही एखाद्याला जे बोलताना ते त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं. म्हणजे त्याचा मॉरल पूर्णतः डाऊन होऊ शकतो, तो डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो, त्याला एन्झायटी, इनफॅक्ट मी काहीच नाहीये, आय एम नथिंग, ही जी वर्स्ट भावना असते ना ती त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकते आणि तो आयुष्यात काहीच नाही करू शकत. म्हणजे फिजिकल अब्यूजपेक्षा हे जे इमोशनल अब्यूज आहे ते फार घातक आहे. म्हणजे एखाद्याचं आयुष्य पूर्णतः उद्ध्वस्त होऊ शकतं आणि म्हणजे ते तोंड दाबून बुक्यांचा मार, त्या पद्धतीने हा प्रकार आहे. तर हे ओळखायचं कसं, जेव्हा तुम्ही काहीतरी काम करायला घेताय, म्हणजे मी तुला म्हटलं की मी एक नवीन प्रकार चालू केला आहे सिंगिंगचा, तर मी काही जन्मजात सिंगर नाहीये, माझं घरचं बॅकग्राऊंड पण सिंगिंगचं नाहीये. सॉरी टू से मी सिंगिंग शिकलेलीही नाहीये, पण सगळ्या सिंगर्सकडे बघून मला असं वाटतं की अरे मी पण गाणं गावं. बाथरूम सिंगर तर सगळेच असतात, पण मला आवड आहे आणि मी गाईन. आणि मी म्हणजे यूट्यूबवर तुला दिसेलच मी बऱ्यापैकी 2-4 भजनं मी गायली आहेत, आरती संग्रह मी गायला आहे. तर जेव्हा मी हा पहिला डिसिजन घेतला ना गाण्याचा, तेव्हा मला असं वाटलं की म्हणजे लोक मला हसतील. आणि बरं म्हणजे जो एक वर्ग होता ना त्याने मी प्रेडिक्ट केल्याप्रमाणेच केलं, पण ज्या लोकांकडून मी एक्सपेक्ट केलेलं ना, जी माझी लोक होती, माझी फॅमिली, माझं ऑफिस, माझे फ्रेंड्स, त्यांनी मला सांगितलं की का नाही, वाय नॉट, तू जा, तू गा आणि तू कर पब्लिश. फार फार तर काय होईल, एकतर ते लोकांना आवडेल किंवा नाही आवडेल. पण इथे ना आम्हाला लोकांचं काही पडलेलं नाहीये, इथे मला तुझं पडलेलं आहे. ते तुला किती इम्पॉर्टंट आहे, ते तुला किती सॅटिस्फॅक्शन देत आहे, तर तुला किती तुझं मॉरल किती अप करताय की तू दुसरं एखादं काम खूप छान पद्धतीने करू शकेल. तू जा आणि आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. आणि ह्या पूर्ण त्या सिंगिंग व्हेंचरमध्ये मला माझ्या स्कूल्स फ्रेंड्स पासून सगळ्यांनी मदत केली. प्रतिज्ञा, यू कॅन डू इट. आणि हेच पाहिजे असतं. प्रत्येक मॉरल ज्याचा गेला आहे ना त्या व्यक्तीला जस्ट एक पाठीमागून एक सपोर्ट हवा असतो की तू कर, आम्ही आहोत. फार फार तर म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडून काही मटेरियलिस्टिकली गोष्ट नसते पाहिजे, तुम्हाला त्यांच्याकडून पैसेही नसतात पाहिजे, फक्त मी आहे, तू जा. बरोबर. आणि मी म्हणेन की तुम्ही काही
ट्रोलिंग म्हणजे तुम्ही काही हे करत आहात, चांगलं काम करत आहात ना, तर ट्रोलर्ससाठी ना तुमचे कान बहिरे झालेले असायला पाहिजेत. कारण तुम्हाला ट्रोलिंग त्याच लोकांकडून होतं ज्यांनी आयुष्यात काहीच केलं नसेल. अगदी. मग त्यांना बाजूला ठेवा. घरात सोफ्यावर बसून इतरांवर कमेंट करणं फार इझी आहे. राईट. पण प्रत्येक वेळेला आल्या दिवशी जर मला माझ्या जेवणाबद्दल बोललं गेलं, आल्या दिवशी मी कशी राहते, मी कशी वागते, मी कशी बोलते ह्याच्याबद्दल सतत टोमणे मारत गेलं आहे. जर तू रिलेशनशिप मध्ये मला अब्यूजचं विचारलं तर मला प्रत्येक वेळेला माझ्या घरच्यांचा उद्धार प्रत्येक वाक्यातून होत आहे. तर हे जे अब्यूज आहे ना ते एखाद्याचं मॉरल किती डाऊन करू शकतं. जेव्हा आपण आपल्या रिलेशनशिप, मग मी हा सगळेच रिलेशनशिप सांगेन, काही फक्त हजबंड वाईफचं रिलेशन नाही, तुमचं वडील मुलाचं रिलेशन असेल किंवा आई मुलीचं रिलेशन असेल किंवा कॉर्पोरेट म्हणजे एम्प्लॉयरचं रिलेशन असेल किंवा 2 फ्रेंड्सचं रिलेशन असेल, जेव्हा तुम्ही समोरच्याला व्हर्बली अब्यूज करत आहात म्हणजे इमोशनली अब्यूज करत आहात, तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की कुठेतरी ना त्याचं संपूर्ण आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त होऊ शकतं. कारण तिथूनच आहे ना आय एम नथिंग, माझ्याने हे होणारच नाही. कारण माझीच माणसं, माझ्या सोबतचीच माणसं मला हे सांगत आहेत, म्हणजे ते किती खरं असेल. माझ्याच माणसांनी मला हे सांगितलं आहे. तर हे म्हणजे तुम्ही कल्पनाही करू नाही शकत. कारण त्याच्या डोक्यात काय चाललं आहे, त्याच्या पाठीमागे विचार जे बहुतांश वेळी सुसायडल थॉट्स पर्यंत सुद्धा जातात. कारण जेव्हा आपणच असं बोलत आहोत तर तो माणूस शेअर करायला कोणाकडे जाणार. करेक्ट. तो ते प्रॉब्लेम्स घेऊन कोणाकडे जाणार. आणि इमोशनल अब्यूज हे जे आहे म्हणजे गॅस लाइटिंग, मॅनिप्युलेशन वगैरे ते सगळं म्हणजे तुम्हाला इतपत खाली खेचलं जातं की तुमच्याने काही होणारच नाहीये. ही भावना मनात निर्माण केली जाते. आणि ती कशी निर्माण केली ह्याचं सिक्वेन्सच तुम्ही लोकांना सांगू नाही शकत. बरोबर. मग ते असं होतं की अरे ही तर काय ड्रामा क्रिएट करते किंवा ही स्टोरीज सांगते आणि हे काय ठीक आहे पण होईल, इव्हेंच्युअली सॉल्व्ह होईल. नाही, पण ते तिच्या किंवा त्याच्या इथे बसलेलं असतं. तुम्ही त्याचा मॉरल, त्याचा कॉन्फिडन्स पूर्णपणे लूज केलेला असतो. राईट. म्हणजे हे तर झालं इमोशनल अब्यूजचं. जर कॉन्फिडन्सचा जर मी विषय घेतला तर आपल्याला 2 शब्द स्टेजवर उभं राहून म्हणजे 1000 लोकांसमोर 2 शब्द बोलायचे, त्याच्यासाठी सुद्धा किती कॉन्फिडन्स लागतो. बरोबर. म्हणजे तो कॉन्फिडन्स तुम्ही एखाद्याचा लूज करत आहात पूर्णपणे. राईट. म्हणजे फिजिकल अब्यूज हे जेवढं डेंजर नाही आहे तेवढं हे इमोशनल अब्यूज आहे. आता हे कसं ओळखायचं? कारण कधी कधी तर प्रेमाच्या आहारी जाऊन किंवा प्रेमापोटी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला असं वाटतं की चल समोरचा तर माझ्यावर प्रेम तर करतोय ना, मग ठीक आहे. पण जेवढं तुम्ही हे सहन कराल ना तेव्हा कधी कधी अशी एक वेळ येईल की समोरच्याचं ते अब्यूज आहे ना ते तुम्हालाच नकोसं होईल आणि तेव्हा डोक्यावरून पाणी गेलेलं असेल. तेव्हा तुम्ही काहीच नाही करू शकत. आणि तेव्हा एक वेळ अशी येईल की जिथे तुम्ही ते बेअर करत होतात ते अनबेअरेबल होतं आणि मग ते टोमणे ऐकायची सवय नाही राहत किंवा ते फारच म्हणजे नाहीच जमत आपल्याला. त्याचा खूप त्रास व्हायला लागतो आणि तो त्रास सांगायला माणसं राहिलेली नसतात. कारण ओव्हर द पिरियड आपणच ते सहन केलेलं असतं. आणि मग परत सेम एन्झायटी, डिप्रेशन, लोनलीनेस आणि गिल्ट की मी आत्ता हे कसं सांगू, कोण विश्वास ठेवेल किंवा आणि फार फार तर अशी जी इमोशनल अब्युजर्स असतात ते असे असतात की जगासमोर खूप चांगले असतात आणि त्या पर्टिक्युलर माणसासोबत ते तसे वागत असतात. मग तो जी विक्टीम आहे इमोशनल अब्यूजची ती व्यक्ती हे कसं सांगणार.
समाजा पुढे तर तो माणूस खूप त्यांचा आहे, ऑराच वेगळा असतो. अगदी Yes. खूप म्हणजे देव माणसासारखे ते हा. वावरत असतात. येस. पण मग तुम्ही हे कसं करणार? मग ह्याला हे आहे की बाउंड्रीज सेट करणं. तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करत आहात, तुम्ही स्वतःला कसे बघत आहात, तुम्ही स्वतःला कसं ट्रीट करत आहात, ते बघून लोक तुमच्याशी तशी ट्रीट होत असतात. तुमची जी पॉवर आहे ती तुमच्याच हातात ठेवली पाहिजे. राईट. ती दुसऱ्याला नाही द्यायला पाहिजे. तू मला कसं ट्रीट करणार हे मी ठरवणार. भले मी तुझी आई असेल, भले मी तुझी बहीण असेल, भले मी तुझी बायको असेल, भले मी तुझी आजी असेल, किंवा वाईस वर्सा. हे मॅनसाठी पण लागू पडतं की दुसऱ्याला ती पॉवर द्यायचीच नाही जिथे मी इमोशनल अब्यूज होईल. इथे पार्ट आला सेल्फ लव्हचा. बरोबर. सेल्फ लव्ह आपण म्हणतो की आधी स्वतःवर प्रेम करायला पाहिजे, मग सगळं होतं, पण ते अंमलात आणणं फार कठीण आहे. किती गृहिणी आहेत ज्या स्वतःवर खरंच प्रेम करतात, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत झोपेतही त्यांचा दुसऱ्यांविषयीच विचार चालू असतो. बरोबर. मग हे सेल्फ लव्ह आहे ना, ते बाउंड्री सेट करून होतं की आय विल टेक चार्ज ऑफ माय लाईफ. तुम्ही मला नाही सांगायचं की मी कसं वागायचं, मी कसं राहायचं, आणि कारण ते माझ्यामध्ये उपजातच आहे. तर इथून तुम्ही त्या अब्यूज, इमोशनल अब्यूज आहे त्याला आळा घालू शकता. बाउंड्रीज सेट करणं, समोरच्याला वेळेवरच नो म्हणणं, आणि कोणत्याही प्रकारचा इन्सल्ट सहन न करणं. बरोबर. हे वाईस वर्साही असतं. तुम्ही देखील कोणासाठी तरी इमोशनल अब्युजर असू शकता, म्हणजे तुम्ही देखील टॉक्सिक असू शकता. तर तेही तुम्हाला ओळखायला पाहिजे. तर हे प्रत्येक वेळेला समोरचाच आपल्याला इमोशनल अब्यूज करतोय असं नसतं. आपण त्याच्याशी कसे वागतो आहोत तेही फार इम्पॉर्टंट आहे. बरोबर. म्हणजे प्रत्येक गोष्ट दोन माणसांच्या कोरिलेटेड असते. एक्झॅक्टली. खरं तर तू आता सेल्फ लव्हबद्दल बोललीस, आणि जेव्हा आपण सेल्फ लव्ह किंवा सेल्फ अवेअरनेसबद्दल बोलतो तेव्हा एक सल्ला दिला जातो. पॉडकास्टच्या सुरुवातीलाच तू मॅनिफेस्टेशनबद्दल सुद्धा सांगितलं. सो या सगळ्यामध्ये पॉझिटिव्ह राहा, किंवा सतत आपला माइंडसेट जो आहे तो पॉझिटिव्ह असलं पाहिजे, पॉझिटिव्ह विचार करणं, या सगळ्याबद्दल सांगितलं जातं. पण हल्ली ना टॉक्सिक पॉझिटिव्हिटी ही टर्मसुद्धा समोर येते, आणि प्रत्येक सिच्युएशनमध्ये माणसाला नाही पॉसिबल होत पॉझिटिव्ह राहणं, हे लोक म्हणतात. त्यामुळे त्याला म्हणूनच तो टर्म आहे की टॉक्सिक पॉझिटिव्हिटी. तर त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? टॉक्सिक पॉझिटिव्हिटी आणि रिअलिस्टिक जी रियालिटी असते त्या फार दोन वेगवेगळ्या टर्म्स आहेत, आणि हा खूप वास्ट सब्जेक्ट आहे. जर मला थोडक्यात सांगायचं झालं ना, तर मग मी हे सांगेन की एखाद्याच्या जीवावर बेतलाय, म्हणजे आपण विचारच नाही करू शकत आहे की त्याचं आयुष्य किती डिवॅस्टेटेड झालं आहे. आणि त्यावेळेला जर त्याला सांगितलं आपण थिंक पॉझिटिव्ह, स्टे पॉझिटिव्ह, नाही जमणार, मलाही नाही जमणार. मी सांगेल की प्लीज तुझं ते ज्ञान तुझ्याजवळ ठेव, कारण मला आता पॉझिटिव्ह नाही राहता येते, मला ॲक्शन घ्यायची आहे. तर प्रत्येक वेळेला हे स्टे पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह हा असतो ना, ते कधी कधी स्ट्रेस होतं की मला खूप ही अडचण आहे, आणि त्या अडचणीत मी पॉझिटिव्ह कसं राहणार. तर त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन की इट्स ओके टू बी नॉट ओके. एक्सप्रेस करा इमोशन्स. तुमच्यावर संकट आलं आहे, तुम्ही प्रॉब्लेम्समध्ये आहात, तुम्हाला दुःख झालं आहे, ते एक्सप्रेस करा. रडा, कंप्लेंट करा, किंवा कोणीतरी शोधा. म्हणजे ही तर मानवी वृत्ती आहे की आपण आपला कोणत्याही चुकीचं घडलं त्याचं खापर फोडायला कोणीतरी शोधत असतो, परिस्थिती, माणसं किंवा काही वेगळं. तर मग मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला जे करायचं आहे ना तेव्हा ते करा, बट वन्स यू आर डन विथ दिस ना, देन स्टेप अप. राईट. कारण जोपर्यंत तुम्ही ती सिच्युएशन एक्सेप्ट करणार नाही, ती अंडरस्टँड करणार नाही, ती फील करणार नाही ना,
तोपर्यंत नेक्स्ट मोमेंटला काय करायचं ते नाही कळणार. आणि जेव्हा तुम्हाला कळेल की नेक्स्ट मोमेंटला काय करायचं आहे हे सगळं करून मग ते पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह ते कामाला येतं. म्हणून मग ह्याला म्हणतात की टॉक्सिक पॉझिटिव्हिटी. तर मला असं वाटतं की तुम्ही जिथे कोणाला आपण सपोर्ट द्यायला जातो आहे किंवा कोणी आपल्याकडे काही प्रॉब्लेम्स घेऊन येत आहे तर त्याला हे न सांगता की अरे होतं असं किंवा काळाप्रमाणे गोष्टी बदलतील वगैरे, कारण बऱ्याच जणांना हे ऐकायचं नसतं. त्याला पाहिजे असतं की माझ्या आयुष्यात हे झालं आहे आणि आता मला सांग की मी ह्याच्यातून बाहेर कसं पडू. ते थिंक पॉझिटिव्ह वगैरे त्याला नसतं आणि तो ह्या मानसिकतेमध्ये पण नसतो की हे सगळं ऐकण्याच्या. तर मला असं वाटतं की तुम्ही त्याला रियालिटी समजून सांगणं फार गरजेचं आहे की हे काळासोबत जरी बरं होणारं असेल तरी तुला आता इथून उठून त्याच्यावर काम करायला पाहिजे. बरोबर. कारण मेडिटेशन, अफर्मेशन, मोटिवेशन हे तेव्हाच वर्क होतं जेव्हा तुम्ही मॅसिव्ह डिटरमाइन ऍक्शन घेता त्यावर. अगदी. तोपर्यंत नाहीच होणार. मग जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी समजून नाही ना घेते तर मला असं वाटतं की काळाच्या ओघात ही टॉक्सिक पॉझिटिव्हिटी जी फ्रेम आहे ना ती अजून म्हणजे मी म्हणेन की हायलाइट होऊन जाईल आणि त्याच्या पाठीमागे पॉझिटिव्हिटी हा शब्द फार विरळ होऊन जाईल. तर मला असं वाटतं की त्या शब्दाचं वजन तिथेच राहू द्या आणि हे जरा टॉक्सिक पॉझिटिव्हिटीला बाजूला काढा आणि अंडरस्टँड करून घ्या प्रॉब्लेम्स काय आहे. पहिल्यांदा तर ते एक्सेप्ट करा की हा प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात झाला आहे, का झाला, कसं झालं, कोणी केलं, का केलं, ते सगळं बाजूला ठेवा. हे झालं आहे आणि ते मी फील केलंय, मी रडले आहे, मी ओरडले आहे, आता मला उभं राहायचंय. आणि उभं नसेल राहायचं ना, तिथेच राहायचं असेल ना तर त्याची पण रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घ्या. पण दुसऱ्या माणसांना त्रास नका देऊ. बरोबर. एकदा प्रॉब्लेम शेअर केला बस झालं. राईट असं म्हटलं जातं आणि मीही वाचलं आहे की जेव्हा माणसाला खरंच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो ना तो हार्डली 1-2 जणांकडे जातो, प्रॉब्लेम सांगतो, सोल्युशन घेतो, काम करतो. पण जर सिंपती मिळवायची असते ना तर तो 10 जणांना प्रॉब्लेम सांगत जातो आणि मग ते प्रॉब्लेम्स वाढत जातात. अग्री. मग हे कुठेतरी तुम्ही टाळा. मग टॉक्सिक पॉझिटिव्हिटी टर्म आपोआप कमी होईल, ते बर्डन कमी होईल की माझ्याकडे एवढा प्रॉब्लेम आहे आणि मी पॉझिटिव्ह कसं राहू. तुम्ही तो ऍक्सेप्ट केला की आपोआप वेळ मिळणार. राईट. खरं तर या विषयावरती बोलणं खूप गरजेचं आहे जे आपण आज बोललोय. इमोशनल हेल्थ बद्दल अवेअरनेस नाहीच आहे जास्त लोकांमध्ये, त्याबद्दल आपण बोललोय. आणि आपण जसं म्हणतो ना की आजारपणाला हे औषध असतं, पण इमोशनल हेल्थ जर एखाद्या व्यक्तीला त्याची चांगली करायची आहे तर त्यासाठी औषध नाही आहे, ते आतून आलं पाहिजे किंवा तो जो बदल आहे तो आपण स्वतः घडवला पाहिजे आपल्या स्वतःमध्ये काही चेंजेस करून. राईट. आणि त्याबद्दलच आज तू खूप छान माहिती दिली. त्याचसोबत इमोशनल पेन टू इमोशनल पॉवर हे जे ट्रान्झिशन आहे त्याबद्दल सुद्धा तू खूप छान सांगितलंस आणि खरंच खूप महत्त्वाचं होतं आजचं आपलं कॉन्व्हर्सेशन. जाता जाता तू आपल्या ऑडियन्सला काय मेसेज देशील? इमोशनल पेन टू इमोशनल पॉवर म्हणजे तुमचं जे पेन आहे ना त्याला कुरवाळत न बसताना त्याला इंधन म्हणून यूज करा तुमच्या ग्रोथसाठी, तरच ते पॉवरमध्ये कन्वर्ट होईल आणि ती इमोशनल हेल्थ आपली चांगली होईल. आणि ह्याला जोडूनच मी सांगेन की जे इमोशनल पेन आहे ते फ्यूल करून तुम्हाला इमोशनल पॉवर गेन करण्यासाठी ना जे काय लागतं म्हणजे त्याच्यासाठी लागणारी कपॅबिलिटी, क्षमता, शक्ती जे काही आहे ना ते देवाने तुम्हाला भरभरून दिलेलं आहे. फक्त त्याचा नीट वापर करा म्हणजे ही इमोशनल हेल्थ सुधारायला फार फार मदत होईल. कारण जाता जाता मी एवढंच सांगेन की आपल्या देशामध्ये ना सगळं काही होत आहे, व्यवस्थित होत आहे, पण जोपर्यंत आपण आतून स्ट्रॉंग नाही राहणार ना तोपर्यंत आपण हे काही उपभोगू नाही शकणार. तर तुमचं इमोशनली स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे, इव्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी इव्हॉल्व्ह होणं फार गरजेचं आहे. तर इव्हॉल्व्ह होण्यासाठी हार्डली
5 स्टेप्स आहेत, टिप्स नाही आहेत ह्या. मी टिप्स देण्याच्या अगेन्स्ट आहेत, कारण कोणतीच तुमचं आयुष्य टिप्सने नाही बदलत, तुमचं आयुष्य कन्सिस्टन्सीने बदलतं. तर ज्या 5 स्टेप्स आहेत त्या, एकतर सिच्युएशन ॲक्सेप्ट करणं, ॲक्सेप्टन्सी, ती अंडरस्टँड करणं की हे काय रूट आहे ह्याचा, का झालं आहे, ती अंडरस्टँड केल्यानंतर मी त्यावर काय ॲक्शन घेऊ शकते. ती ॲक्शन ही स्टेप आहे ना, ती फार गरजेची आहे. कारण ॲक्सेप्ट केली आहे, समजलं आहे, पण मी ॲक्शनच नाही घेतली तर काही उपयोग नाही आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर की ती ॲक्शन घेण्यासाठी माझ्याकडे काय सोर्सेस आहेत, ते सोर्सेस बघणं. आणि 5वा इम्पॉर्टंट, जिथे गरज आहे तिथे मदत मागा. इगो बाजूला ठेवा, मदत मागा. तुमची इमोशनल हेल्थ सुधारणं फार गरजेचं आहे, कारण त्यावर कुटुंब संस्था, त्यावर समाज आणि त्यावर देश अवलंबून आहे. राईट. तर आपण भारताचा विकास तर करतच राहू, आपण आधी आपल्या स्वतःचा विकास करूया आणि आपोआप आपल्या देशाचा विकास होईल. करेक्ट. थँक्यू सो मच. तू लोकमत सखीच्या आज द एक्सपर्ट या पॉडकास्टमध्ये आली. इतकी छान, म्हणजे आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींबद्दल इतकं छान समजावलंस आणि ऑडियन्सला पण आय एम शुअर त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावरती आज त्यांनी जी या पॉडकास्टमधून माहिती घेतली आहे त्या माहितीमुळे खूप जास्त मदत होईल. थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू सो मच. तुम्ही ॲक्च्युली हा प्लॅटफॉर्म क्रिएट केला जेणेकरून आपण खूप सारे अवेअरनेस क्रिएट करू शकतो. तर म्हणजे मला तर खूपच छान वाटलं आजचं पॉडकास्ट करून. आणि आय एम शुअर की हे लोकांना फार उपयोगाचं होईल. काहीतरी त्यांना स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मदत नक्की होईल. येस. थँक्यू सो मच.